नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत हाडांचे आणि सांध्यांचे विकार आणि त्यावरील उपचार, आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मनोज तोडकर. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर मनोज तोडकर यांनी MS ऑर्थो, DNB ऑर्थो आणि MCH ऑर्थो इंग्लंड या ठिकाणून केलं. तसंच त्यांनी सांधेरोपण शस्त्रक्रियेचं प्रशिक्षण इंग्लंड आणि जपान या ठिकाणून घेतलंय. गेल्या 20 वर्षांपासून त्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सध्या ते हर्डीकर हॉस्पिटल या ठिकाणी सांधेरोपण तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. चला तर मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. सुरुवातीचा प्रश्न, सांधे म्हणजे संधिवात आपण ज्याला म्हणतो, सांधे ज्याच्यामुळे दुखतात, संधिवात, हा संधिवात म्हणजे नक्की काय असतं? संधिवात म्हणजे सांध्याचं दुखणं. सांधे आता बॉडीमध्ये आपल्या जेव्हा दोन हाडं एकत्र येतात त्याचा सांधा तयार होतो. खांदा, गुडघा, खुबा हे बॉडीतले सगळ्यात मोठे सांधे आहेत. बरोबर. संधिवात म्हणजे संधी म्हणजे दोन हाडांचा संगम आणि त्याचा वात म्हणजे त्याच्यापासून होणारा जो दाह आहे त्याला आम्ही संधिवात असं म्हणतो. यालाच इंग्लिशमध्ये आपण आर्थरायटिस किंवा आर्थरोसिस असं म्हणतो. संधिवात जो आहे, सांध्याच्या विकाराने जो दाह तयार होतो किंवा जे दुखणं येतं त्याला आपण संधिवात म्हणतो. या संधिवाताचे अनेक प्रकार आहेत. सगळ्यात महत्त्वाचा आणि जो सगळ्यात कॉमनली म्हणजे सर्वसाधारणपणे दिसणारा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे वयानुसार होणारा संधिवात. वयानुसार संधिवात होतो म्हणजे काय की हाडांची झीज होते. हाडांचं जे गुळगुळीत आवरण जे आहे, कुर्च्या किंवा ज्याला कार्टिलेज आम्ही म्हणतो, तो कुर्च्या झिजतो. तो कुर्च्या झिजण्याची अनेक कारणं आहेत. वाढणारं वय हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आणि याच्यामुळे होणारा जो संधिवात आहे किंवा सांध्याचं दाह किंवा दुखणं आहे त्याला आपण म्हणतो ऑस्टिओआर्थरोसिस इंग्लिशमध्ये, किंवा मराठीत आम्ही त्याला म्हणतो वयापरत्वे होणारा संधिवात किंवा सांध्याची झीज झाल्यामुळे जे दुखणं किंवा दाह तयार होतं सांध्यापासून त्याला आपण संधिवात असं म्हणतो. आता हा एक प्रकार झाला संधिवाताचा. बाकीचे जे काही प्रकार आहेत त्यात दुसरा आहे आमवात. आमवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस. आपण पाहिलं असेल की काही लोकांची बोटं साधारण वयाच्या 35-40 पासून थोडी सुजायला लागतात, दुखायला लागतात, वाकडी व्हायला लागतात. त्याच्यामध्ये हाताची बोटं, पायाची बोटं, गुडघा, खुबा, मणक्याचे सांधे, हे जे सांधे आहेत त्यांचा जो संधिवात असतो त्याला आम्ही रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आमवात असं म्हणतो. हा दुसरा प्रकार झाला. तिसरा प्रकार जो आहे त्याला आम्ही गाऊट असं म्हणतो. म्हणजे रक्तातलं युरिक ॲसिडचं प्रमाण वाढल्यामुळे जो संधिवात होतो त्याला आम्ही गाऊट म्हणतो. ज्या माणसांमध्ये विशेषतः अल्कोहोलचं प्रमाण जास्त आहे, त्यांना दारूचं व्यसन आहे, किंवा नॉन व्हेजिटेरियन फूड जे खूप खातात, म्हणजे मटण विशेषतः रेड मीट, त्याच्यानंतर ज्यांच्या अन्नामध्ये प्रोटीन्स, हाय प्रोटीन डाएट आहे, खूप जास्त प्रमाणात प्रोटीन घेतात, अशा लोकांमध्ये हा संधिवात आढळतो. आणि रक्तातलं युरिक ॲसिडचं प्रमाण वाढल्यामुळे युरिक ॲसिडचे काही क्रिस्टल्स हे सांध्याच्या आवरणात जाऊन तयार होतात आणि ते सांध्याच्या रुटीन मुवमेंटला, नॉर्मल मुवमेंटला, नॉर्मल हालचालीला ते काही अडथळा निर्माण करतात. आणि त्याच्यामुळे जो होणारा संधिवात आहे त्याला आम्ही गाऊट असं म्हणतो. त्यानंतर आणि एक प्रकारचा संधिवात आहे त्याला सोरियाटिक आर्थरायटिस म्हणतात. सोरियाटिक आर्थरायटिस म्हणजे काय तर कातडीचा जो सोरियासिस हा कॉमनली दिसणारा जो आजार आहे तोच त्या आजारामध्ये सांध्यांना सूज येते आणि सांधे दुखू लागतात आणि सांध्यांची झीज होते, तर त्याला सोरियाटिक आर्थरायटिस असं म्हणतात. हे कॉमन प्रकार झाले संधिवाताचे. थोडासा कमी प्रमाणात दिसणारा म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस, म्हणजे एखाद्या पेशंटचा ॲक्सिडेंट झाला किंवा एखाद्या पेशंटचा कुर्च्या काही कारणानं फाटला असेल किंवा एखाद्या सांध्याचा लिगामेंट तुटला असेल, तर त्यामुळे त्या सांध्याची झीज जास्त होते, कुर्च्या घासला जातो, गुळगुळीत जे आवरण आहे कार्टिलेजचं किंवा कुर्च्याचं सांध्यावर ते खडबडीत होतं आणि त्याच्यानंतर जो संधिवात होतो त्याला पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस असं म्हणतात. तर हे सर्वसाधारणपणे कॉमनली दिसणारे हे संधिवाताचे प्रकार आहेत. बरं. आणि सर, जो ऑस्टिओ आर्थरायटिस आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे नक्की काय असतं? ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे काय, आता मी मॉडेलवर दाखवतो. आता हे आपल्या गुडघ्याचं मॉडेल आहे. हा उजवा गुडघा आहे. आता ह्या गुडघ्यामध्ये ही गुडघ्याची वाटी आहे, त्यानंतर हे मांडीचं हाड आहे आणि हे नडगीचं हाड आहे. आता दोन हाडांच्या मधला हा जो गुडघ्याचा सांधा आहे तर त्याच्यामध्ये हा कुर्च्या आहे, म्हणजे हा शॉक ॲब्सॉर्बर आहे गुडघ्यातला.
आणि हे जे आपण बोनच्या वर जे आवरण आपल्याला दिसतंय तर हे गुळगुळीत आवरण जे आहे ते गुळगुळीत आवरण वयानुसार खडबडीत होत जातं आणि एकदा ते खडबडीत झालं की तो सांधा आपल्याला त्रास द्यायला लागतो. त्रास द्यायला लागतो म्हणजे काय, त्याच्या हालचाली पूर्ण नॉर्मल होत नाहीत. एक दुसरी गोष्ट म्हणजे त्या सांध्याला सूज येते. तिसरी गोष्ट म्हणजे त्या पायाला थोडासा बाक यायला लागतो आणि त्याच्या हालचाली ज्या आहेत त्या पूर्णपणे नॉर्मल होत नाहीत. तर ही वयानुसार होणाऱ्या संधिवाताची लक्षणं आहेत. हा जो संधिवात आहे तो साधारण वयाच्या 60-65व्या वर्षी जाणवू लागतो आणि त्यानंतर तो वाढत जातो. आता याला बरीच कारणं आहेत. त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे एक तर वाढतं वय, दुसरं हाडांचा ठिसूळपणा आणि या खुर्च्याला सपोर्ट करण्यासाठी जे स्ट्रॉंग हाड खाली पाहिजे कॅल्शियमच्या किंवा कमतरतेमुळे किंवा इतर काही कमतरतेमुळे जर हे हाड वरच्या खुर्च्याला सपोर्ट करू शकत नसेल तर तो खुर्च्या झिजू लागतो आणि त्यानंतर हा संधिवात तयार होतो. आता ह्या नॉर्मल बोनमध्ये हे जे काही पूर्ण नॉर्मल आवरण दिसतंय आपल्याला हाडाचं जे गुळगुळीत आहे, ज्या गुळगुळीतपणामुळे या सांध्यांच्या ज्या हालचाली अत्यंत सुकरपणे होत आहेत त्या जर हे आवरण जर खडबडीत झालं, ह्याला जर खड्डे पडले, खवले पडले तर या हालचाली नॉर्मल होऊ शकत नाहीत. आणि प्रत्येक वेळी हालचाल करताना पेशंटला किंवा त्या व्यक्तीला त्याचा दाह जाणवतो किंवा दुखणं जाणवतं. त्या हालचाली पूर्ण 100% होत नाहीत आणि ज्या हालचाली होतात त्या अत्यंत वेदनादायक असतात. त्याला आपण वयोपरत्वे होणारा संधिवात असं म्हणतो. सर, गुडघा सांधेदुखी जी आपण म्हणतो त्याची काही वेगळी लक्षणं दिसून येतात का? अगोदर त्याचा त्रास म्हणा किंवा असं झाल्यानंतर ही सांधेदुखी आहे असं आपल्याला म्हणता येतं का? गुडघ्याच्या सांधेदुखीची अनेक लक्षणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आणि जे सुरुवातीला जाणवतं की गुडघा दुखू लागतो. एक दुसरी गोष्ट गुडघ्याला सूज यायला लागते. तिसरी गोष्ट हा त्रास केव्हा जास्त जाणवेल, जेव्हा तुम्ही मांडी घालून बसायचा प्रयत्न कराल त्यावेळी हा जाणवेल. ज्यावेळी तुम्ही जिने चढ उतार करायचा प्रयत्न कराल त्यावेळी हा त्रास जाणवेल. तिसरी गोष्ट ज्यावेळी तुम्ही भारतीय पद्धतीचं टॉयलेट वापराल ज्याच्यामध्ये आपल्याला पाय वाकवून बसावं लागतं त्यावेळी हा त्रास जाणवेल. किंवा जर तुम्ही खडबडीत जमिनीने चालत असाल तर त्यावेळी हा त्रास जास्त जाणवेल. सुरुवातीचा जो त्रास आहे तो व्यक्ती समजा खुर्चीत बसलेली आहे, एक अर्धा एक तास माणूस बसला खुर्चीत, त्याला उठताना सुरुवातीला त्रास जाणवतो आणि एकदा चालणं सुरू झालं की तो त्रास कमी होतो. नंतर जसा जसा संधिवात हा वाढत जाईल, जशी जशी संधिवाताची स्टेज ही ॲडव्हान्स होत जाईल त्यावेळी हे पेन कंटिन्युअस राहतो. म्हणजे चालताना सुद्धा, चालणं सुरू केल्यानंतर सुद्धा हे पेन जाणवत राहतं. त्यामुळे माणसाची चालण्याची क्षमता ही कमी होते. दुखायला लागल्यामुळे ते जास्त चालत नाही. संधिवाताची सगळ्यात महत्त्वाची लक्षणं सूज येणं गुडघ्याला, दुसरी गोष्ट म्हणजे गुडघा दुखू लागणं. सुरुवातीला केवळ हालचालीच्या सुरुवातीलाच गुडघा दुखतो आणि त्यानंतर तो गुडघा कंटिन्युअस हालचालीमध्ये सुद्धा दुखतो. तर ही संधिवाताची कॉमन लक्षणं आहेत. सांगता येतील. सर, ज्या वेळेला तपासणी होते म्हणजे सांधेदुखीची जेव्हा तपासणी होते त्यावेळेला त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या गोष्टी आढळतात असं आपल्याला काही सांगता येतं का? सांधेदुखीच्या तपासण्या ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या आहेत. एक तर एक्सरे आपण काढतो आणि काही रक्ताच्या तपासण्या करतो. एक्सरेमध्ये आपल्याला काय दिसतं तर मी आता हे आपल्याला लॅपटॉपवर हा जो फोटो आहे त्याच्यात दाखवू इच्छितो की आता हे गुडघ्याचे समोरनं काढलेले एक्सरे आहेत आणि हे बाजूनी काढलेले एक्सरे आहेत. हा उजवा गुडघा आहे, हा डावा गुडघा आहे. आता दोन हाडांच्या मध्ये जे नॉर्मल युजली गॅप पाहिजे म्हणजे जे खुर्च्याचं आवरण पाहिजे तर ते खूप कमी झालेलं आहे. आतली बाजू ही जी गुडघ्याची आहे ती हाडं अक्षरशः एकमेकांना घासू लागतात कारण त्याच्या आतलं वंगण, लुब्रिकेशन किंवा आतलं जे ऑइल आहे ते संपलेलं आहे. त्यामुळे ते खडबडीत हाडं एकमेकांना घासू लागतात ज्याच्यामुळे गुडघा दुखायला लागतो कारण त्यातलं नॉर्मल लुब्रिकेशन आता शिल्लक राहिलेलं नाहीये. तसंच ही गुडघ्याची बाहेरची बाजू आहे, इथलं सुद्धा लुब्रिकेशन कमी झालेलं आहे. आपण हे जे बघू शकता इथे हे नवीन काही हाडाचे तुकडे तयार झालेले आहेत, त्याला आम्ही लूज बॉडीज असं म्हणतो. आणि हा गुडघ्याच्या बाजूनी जो एक्सरे काढलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण बघू शकाल की गुडघ्याची वाटी, मांडीचं हाड याच्यामधलं वंगण सुद्धा कमी झालेलं आहे आणि तिथे नवीन ऑस्टिओफाइट्स म्हणजे नवीन हाड तयार झालेलं आहे. तर एक्सरेमध्ये या गोष्टी दिसतात. रक्ताच्या ज्या आपण तपासण्या करतो संधिवातासाठी त्याच्यामध्ये आपण RA फॅक्टर
म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस फॅक्टर ही एक टेस्ट करतो. ज्या लोकांना आम वात आहे त्या लोकांमध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह असते. तसेच अँटी-CCP म्हणून एक रक्ताची तपासणी आहे, ती पण आम वातात पॉझिटिव्ह येते. त्याच्यानंतर जर पेशंटला गाऊट असेल, युरिक ॲसिड जर पेशंटचं वाढलेलं असेल तर त्यात युरिक ॲसिडची लेवल ही नॉर्मल साधारणपणे 3 ते 7 ही नॉर्मल असते. 7पेक्षा जास्त युरिक ॲसिड वाढलेलं असेल आणि पेशंटचे गुडघे किंवा पायाचे सांधे दुखत असतील तर त्याला आम्ही गाऊट असं म्हणतो. आणि ती ट्रीटमेंटमध्ये युरिक ॲसिड लेवल मॉनिटर करावी लागते की नॉर्मल रेंजमध्ये औषधं घेऊन ती राहते का नाही हे बघावं लागतं. त्यानंतर इतर ज्या काही टेस्ट आहेत त्या CRP म्हणून एक टेस्ट असते, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन म्हणून, किंवा ESR ही टेस्ट आहे. या टेस्ट युजली रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये वाढलेल्या असतात किंवा सेप्टिक आर्थरायटिस असेल. क्वचित काही पेशंटना सांध्याचा जो संधिवात असतो त्याचं कारण इन्फेक्शन हे असतं, सांध्याच्यात पू होणं. तर त्यामध्ये CRP आणि ESR या तपासण्या महत्त्वाच्या आहेत. तर ह्या सर्वसाधारणपणे आपण ज्या सांधेदुखीसाठी टेस्ट करतो त्या या आहेत. अजून एक टेस्ट महत्त्वाची आहे जी मेन्शन करायला पाहिजे, त्याला आम्ही HLA-B27 असं म्हणतो. त्याला अँकॅलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा एक संधिवाताचा वेगळा प्रकार आहे. तो युजली पुरुषांमध्ये जास्त जाणवतो आणि तो मणके आणि खुबे या 2 महत्त्वाच्या सांध्यांना तो त्रास देऊ शकतो. तर HLA-B27 ही टेस्ट ही अँकॅलोजिंग स्पॉन्डिलायटिस या आजारात केली जाते. बरं सर, आता मला उपचारांकडे यायचं. म्हणजे शस्त्रक्रिया जी आत्ता आपण म्हणतो की आधुनिक शस्त्रक्रिया ज्याच्यामध्ये आपण गुडघा प्रत्यारोपण किंवा सांधेरोपण ज्याला आपण म्हणतो, आता ही शस्त्रक्रिया नेमकी कशी असते आणि कशी केली जाते? आता गुडघ्या प्रत्यारोपण जी शस्त्रक्रिया आहे ती एक अत्यंत उपयुक्त शस्त्रक्रिया आहे. आणि ज्या शस्त्रक्रियेचा उद्देश हा केवळ गुडघ्याच्या संधिवातामुळे जो दाह तयार होतोय गुडघ्यात किंवा जे दुखणं आहे ते दुखणं पूर्णपणे घालवणं, गुडघ्याला आलेला बाक हा सरळ करणं, तिसरी गोष्ट गुडघ्याच्या हालचाली परत पूर्ववत ऑलमोस्ट नियर नॉर्मल होतील इतक्या चांगल्या करणं, हे या शस्त्रक्रियेचे सगळ्यात महत्त्वाचे उद्देश आहेत. आणि गुडघ्याच्या शस्त्रक्रिया किंवा नी जॉईंट रिप्लेसमेंट हे एक अत्यंत सक्सेसफुल ऑपरेशनपैकी एक आहे की ज्या योगे पेशंटची हालचाल जी कमी झालेली आहे संधिवातामुळे ती आपण पूर्ववत करण्याचा प्रयत्न करतो. दुखणं कमी होतं, पेन किलर घ्यायची गरज पडत नाही, हे त्याचे सगळ्यात महत्त्वाचे फायदे आहेत. आता जेव्हा आम्ही ही गुडघ्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करतो त्यावेळी आम्ही पेशंटचं सगळ्यात महत्त्वाचं फिटनेस बघतो. कारण बहुतेक वेळा गुडघे प्रत्यारोपण करण्यासाठीचे जे पेशंट असतात त्यांचं वय हे 60-65च्या वर असतं आणि त्यांच्या रक्तलघवीच्या सगळ्या तपासण्या, हृदयाची सोनोग्राफी ज्याला आम्ही 2D एको म्हणतो, ज्याच्याने आपल्याला हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कळते, या तपासण्या केल्या जातात. जर या सगळ्या तपासण्या ठीक असतील, नॉर्मल असतील, तर त्याचा अर्थ असा होतो की पेशंट हा या शस्त्रक्रियेसाठी फिजिकली फिट आहे आणि त्याच्यानंतर ही शस्त्रक्रिया केली जाते. आता मी या मॉडेलवर दाखवतो की हे शस्त्रक्रिया नेमकी कशी करतो आम्ही. गुडघा आम्ही एकदा इन्सिजन घेऊन ओपन केला, त्यानंतर जो खराब खुर्चा आहे तो खुर्चा असे कट्स घेऊन काढला जातो आणि हा खुर्चा काढल्यानंतर त्याला हे मेटलचं आवरण बसवलं जातं. हे असं आवरण मांडीच्या हाडाला तसंच नडकीच्या हाडाला सुद्धा बसवलं जातं. म्हणजे याला खराब खुर्चा काढून त्या खुर्च्याच्या जागी एक टोपी बसवली जाते, जी टोपी कोबाल्ट क्रोम, टायटॅनियम किंवा झर्कोनियम ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या मेटल्सनी बनलेली असते. आणि या 2 मेटलच्या टोप्यांमधला जो खुर्चा आहे तो प्लास्टिकचा असतो. हे सर्वसाधारण प्लास्टिक नाही, याला अल्ट्रा हाय मॉलिक्युलर वेट पॉलिएथिलीन म्हणून एक सिमेंट येतं. त्यांनी ह्या मेटलच्या टोप्या या हाडाला चिटकवलेल्या जातात, ज्याला आम्ही बोन सिमेंट म्हणतो. आणि हे हायली क्रॉसलिंक पॉलिएथिलीन असतं. हा प्लास्टिकचाच प्रकार आहे, पण हे अत्यंत उच्च दर्जाचं प्लास्टिक आहे की जे सहजासहजी घासलं जात नाही किंवा ज्याची वेअर अँड टेअर ही खूप कमी असते. आणि एकदा हे ऑपरेशन केलं की त्यानंतर गुडघ्याचा दाह किंवा गुडघ्याचं जे दुखणं आहे ते खूप कमी होतं. गुडघ्याच्या हालचाली पूर्ववत नॉर्मल होण्यासाठी मदत होते. गुडघ्याला जो बाक आलेला असतो तो बाक कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटचं दुखणं आहे ते पूर्णपणे कमी होतं आणि त्यांना व्यवस्थित नॉर्मल चालता येतं. निश्चितपणानं खूप छान अशी माहिती, छोट्या छोट्या गोष्टी, आमवात असेल, सांधेदुखी, याच्यामुळे ज्या
त्रास होतात आणि त्या त्रासांवरती आलेली ही नवीन पद्धतीची शस्त्रक्रिया, सांधेरोपण म्हणा किंवा त्याला सांध्यांची जी शस्त्रक्रिया म्हटली जाते, जसं आत्ता आपल्याला डॉक्टर सांगतायत, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आपल्याला आपलं जे काही आयुष्य आहे, उर्वरित आयुष्य असेल म्हणा किंवा हा जो त्रास आहे, हा त्रास कमी करण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची अशी शस्त्रक्रिया आणि त्या संदर्भात आपण चर्चा करतोय. डॉक्टरांना तुम्हाला भेटायचं असेल, मार्गदर्शन घ्यायचं असेल किंवा या सगळ्या संदर्भात अजून माहिती हवी असेल तर आत्ता TV स्क्रीनवरती डॉक्टरांचे नंबर सुरू आहेत, तुम्ही कधीही त्यांना संपर्क करू शकता. अजूनही खूप प्रश्न आहेत मनामध्ये, ते सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. हाडांचे आणि सांध्यांचे विकार आणि त्यावरचे उपचार याविषयी आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर मनोज तोडकर आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, आत्ता शस्त्रक्रिया आपण म्हटली, आता या शस्त्रक्रियेचे जर फायदे म्हटले तर ते फायदे काय सांगता येतील? गुडघ्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया किंवा टोटल नी रिप्लेसमेंट याचे अनेक फायदे आहेत. आता पहिल्यांदा मी तुम्हाला हा एक एक्सरे दाखवतो की आपण मगाशी जो एक्सरे पाहिला की ज्याच्यामध्ये हे गुडघ्याचं आवरण पूर्ण घासलं गेलेलं आहे, त्याच्यातलं वंगण कमी झालेलं आहे, ते ऑपरेशन नंतर म्हणजे नी रिप्लेसमेंट सर्जरी नंतर हा एक्सरे आहे, ज्याच्यात ह्या ज्या वाट्या आहेत त्या खराब जो कुर्च्या आहे त्याला रिप्लेस करतात. या वाट्या टायटॅनियम, झर्कोनियम किंवा कोबाल्ट क्रोम या मटेरियलच्या तयार केलेल्या असतात. बरोबर. आणि सर्वसाधारणपणे जर वयाच्या 60-65ला हा गुडघा बदलला आणि त्याच्यानंतर जर पेशंटनी त्याची नीट काळजी घेतली तर एक 15 ते 20 वर्ष त्या गुडघ्याचं आयुष्य मिळण्याला काहीच हरकत नाही. इतक्या चांगल्या प्रकारचं मटेरियल किंवा ऑपरेटिव्ह टेक्निक्स आता सध्या अवेलेबल आहेत. आता या ऑपरेटिव्ह टेक्निकचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा पेशंटला काय आहे तर त्यांचं गुडघ्यापासून तयार होणारं जो दाह आहे, दुखणं आहे, पेन आहे, ते पूर्णपणे कमी होतं. एक. दुसरी गोष्ट, त्यांच्या पायाला जो बाक आलेला असतो तो बाक सरळ होतो. तिसरी गोष्ट, त्यांची चालण्याची कॅपॅसिटी वाढते. जो माणूस आधी गुडघ्याच्या दुखण्यामुळे घरातून बाहेर पडायला नाही म्हणत असतो, ती माणसं डोंगरच्या डोंगर चढून जातात. ती माणसं, माझे काही पेशंट आहेत ज्यांनी पंढरीच्या वाऱ्या केलेल्या आहेत, जे काही सिंहगड चढायलाही उत्सुक आहेत, काही जणांनी जेजुरीचे गड चढलेले आहेत, काही पेशंटनी नर्मदेच्या परिक्रमा पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे शेवटी हे गुडघ्याचं दुखणं एकदा कमी झालं की त्यानंतर हे पेशंट ऑलमोस्ट नियर नॉर्मल म्हणजे पूर्ववत आयुष्य जगू शकतात, जे त्यांना संधिवातामुळे जीवनाची जी मजा घेता आली नव्हती, आनंद उपभोगता आला नव्हता, तो ते करू शकतात. नक्की. तिसरी गोष्ट म्हणजे एकदा चालणं सुकर झालं, डायबिटीज, ब्लड प्रेशर हे जे न चालण्यामुळे किंवा कमी हालचाली असल्यामुळे होणारे जे आजार आहेत ते बरे व्हायला सुद्धा मदत होते. बरोबर. एक सायकल असते की गुडघे दुखतात, चालत नाही, वजन वाढतं, वजन वाढलं की BP, डायबिटीज, शुगर होते. ही सायकल तोडण्यासाठी गुडघ्याचं दुखणं जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ती जर एकदा सायकल आपण तोडू शकलो तर त्याचा ह्या जीवनशैलीवर खूप चांगला असा परिणाम होतो. नक्की. त्यामुळे गुडघे प्रत्यारोपण ही जी शस्त्रक्रिया आहे ती इट इज सेड टू बी वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल ऑपरेशन्स टू रिलीव्ह द पेन ऑफ द पेशंट अँड टू हॅव इफेक्ट ऑन ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग. म्हणजे रोजच्या जीवनातल्या ज्या आपल्या ॲक्टिव्हिटीज आहेत, उठणं, बसणं, चालणं, जिने चढणं, उतरणं, काही खेळ खेळणं, व्यायाम करणं, याच्यावर या ऑपरेशनचा अत्यंत पॉझिटिव्ह असा इफेक्ट आहे. बरं सर, एक जनरल प्रश्न म्हणजे सगळ्यांच्याच मनामध्ये खरं तर असेल की साधारणतः ही जी शस्त्रक्रिया आहे, ही शस्त्रक्रिया किती वेळ चालते? ही शस्त्रक्रिया आताचं जे तुम्ही इन्स्ट्रुमेंटेशन घेतलं, जे खूप फाईन इन्स्ट्रुमेंटेशन आहे, सर्जिकल स्किल्स दिवसेंदिवस आमचे इम्प्रूव्ह होत आहेत. बरोबर. तिसरी गोष्ट, जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यात दरवर्षी काही ना काही थोडेसे बदल होत असतात आणि त्यामुळे पूर्वी या शस्त्रक्रियेला जे 3-3.5 तास लागायचे, तो शस्त्रक्रियेचा वेळ आता 1 तासापेक्षा कमी आहे. म्हणजे शस्त्रक्रियेच्या वेळामध्ये खूप आमूलाग्र असा फरक पडलेला आहे. याचं कारण जे आहे की इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये, टेक्निकमध्ये खूप चांगले बदल होत आहेत. पण अजून एक याच्यामध्ये प्रश्न मागाशी तुम्ही उल्लेख केला, पण जनरली एक क्वेश्चन राहतोच मनामध्ये की पूर्ववत आयुष्य जगता येतं का? कारण शस्त्रक्रिया असते आणि शस्त्रक्रियेची एक वेगळी भीती प्रत्येकाच्या मनामध्ये असते. शस्त्रक्रिया म्हटलं की जनरली लोक घाबरतात, साहजिक आहे. आणि त्याच्यामुळे मग ती एक भीती राहते की बाबा ठीक आहे, मी शस्त्रक्रिया करेन, पण मग जे नैसर्गिक हालचाल माझ्या शरीराची होती किंवा गुडघ्यांची होती ती पूर्ववत होऊ शकते का? आणि मी पहिलंच आयुष्य पुन्हा जगू शकतो का? तर त्याबद्दल काय सांगता येईल? या ऑपरेशनमुळे गुडघा हा नियर नॉर्मल होतो.
आता आपण काही देव नाही की ज्यांनी नॅचरल सांधा जो आपल्याला बनवून दिलेला आहे तितका हा केव्हाच आपण त्या लेवलला जाऊ शकत नाही. पण मी म्हणेन त्या सांध्याची जी ठेवण आहे किंवा त्या सांध्याचा जो आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग आहे त्याच्या अत्यंत नियर नॉर्मल एवढं हे आपण अचीव करू शकतो. पेशंटचं दुखणं कमी होतं. दुसरी गोष्ट त्यांच्या पायाला आलेला बाक कमी होतो. तिसरी गोष्ट सांध्यापासून जी सूज येते संधिवातामुळे ती कमी होते. पेशंटची चालण्याची कॅपॅसिटी वाढते. त्यांच्या हालचाली आहेत त्या ऑलमोस्ट नॉर्मल होतात. या गोष्टी आपण जर अचीव करू शकलो तर त्यामुळे त्या पेशंटच्या दैनंदिन जीवनावर त्याचा खूप डीप असा इम्पॅक्ट आहे. त्याचा खूप सखोल हा त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. पण सर आता शस्त्रक्रियेनंतर जसं आपण तुम्ही म्हणताय की नॉर्मल लाईफसुद्धा जगू शकतात, पण तरीसुद्धा प्रिकॉशन म्हणून किंवा काळजी म्हणून काही गोष्टी घ्याव्या लागतात का? कारण बऱ्याच वेळेला असं होतं की जसं तुम्ही म्हणालात की नैसर्गिकरित्या तर होणार नाही आहे, पण तरीसुद्धा ज्या काही हालचाली असतील नेहमीची किंवा उठणं बसणं असेल किंवा खाण्यापिण्यातल्या काही गोष्टी असतील तर या सगळ्या संदर्भात काही काळजी घेता लागते का? नाही, हे नी रिप्लेसमेंट हे मेजर ऑपरेशन आहे. त्यामुळे त्याची काळजी जर आपण चांगली घेतली तर तो सांधा जास्तीत जास्त टिकण्यासाठी आपल्याला मदत होते. आता हे कुठल्याही आपल्या इतर जीवनातल्या बाबीसारखं आहे. तुम्ही नवीन गाडी घेतलीत आणि ती व्यवस्थित चालवलीत तर त्याचं आयुष्य तुम्हाला चांगलं मिळेल, ती चांगली टिकेल आणि ती तुम्हाला खूप काळापर्यंत साथ देईल. नी रिप्लेसमेंट हे ऑपरेशन तसंच आहे. ह्याच्यासाठी जी काळजी घ्यायची आहे ती जखमेची काळजी आहे सुरुवातीला, ऑपरेशन नंतर जी आपण घेतो ती घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्याला जे व्यायाम शिकवलेले आहेत फिजिओथेरपी त्याचा उद्देश आहे की हालचाल सांध्याची कायम ठेवणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या स्नायू हलण्यासाठी जे संधिवातानंतर जे स्नायूंची वीकनेस आलेला असतो किंवा स्नायू जे वीक झालेले आहेत किंवा कमकुवत झालेले आहेत त्या कमकुवत स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी जे व्यायाम आपल्याला सांगितलेले जातात ते व्यायाम कायम करत राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. लक्षात, फिजिओथेरपी ही काही महिने करून नंतर सोडून द्यायचं असं नाहीये. ती बऱ्याच काळापर्यंत चालू राहिली पाहिजे. त्याचा एकच उद्देश आहे की सांध्याचं आयुष्य आपल्याला जास्तीत जास्त मिळेल, स्नायूची ताकद वाढली तर आपल्या हालचाली सुकर होतील. या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन आणि या शस्त्रक्रियेचा कशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावरती खूप छान पद्धतीचा इम्पॅक्ट होऊ शकतो आणि आयुष्य जे आहे ते पूर्ववत कशा पद्धतीनं जगता येतं हे आपण आजच्या या कार्यक्रमातून बघितलेलं आहे. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.